मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार. आज आपण पाहणार आहोत TYBA कंपल्सरी इंग्लिश प्रिस्क्राइब्ड टेक्स्ट एक्सप्लोरिंग न्यू हॉरिझन्स एडिटर बोर्ड ऑफ एडिटर्स ओरिएंट ब्लॅक स्वॅन साठी टीचिंग प्लॅन, जो की 6 महिन्याचा असणार आहे आणि संपूर्ण सेमिस्टर 5th जे काय आहे त्यासाठी 45 लेक्चर्स घ्यायला कंपल्सरी सांगितले सिलेबसमध्ये. आणि त्यामुळंच आपण प्रत्येक लेक्चरला म्हणजे 45 लेक्चरचं डिस्ट्रीब्युशन लेसन वाईज टॉपिक वाईज करणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप कसं शिकणार आहोत तर त्याचं आपण प्लॅन बनवला आहे. तो प्लॅन असा आहे, युनिट एका सेक्शनमध्ये असणार आहेत युनिट, नंतर असणार टॉपिक, टॉपिक म्हणजेच चॅप्टर, नंतर त्याचं क्लॉक आवर्स सिलेबसने दिल्याप्रमाणे, आणि त्याचं परत डिस्ट्रीब्युशन लेक्चर नंबर, त्याचं लेसन टॉपिक काय असणार आहे. तर युनिट नंबर 1 प्रोज आहे आणि तो टोटल 12 आवरचा घ्यायला सांगितला आहे. तर 12 आवरचं टोटल डिव्हायडेशन कसं कोणकोणत्या ह्याला किती किती दिले. तर फर्स्ट चॅप्टर आहे द फाउंटेन लंचियन बाय साकी, 4 आवर्सचे लेक्चर घ्यायला सांगितलेत. त्याच्यामध्ये एक आहे लेक्चर नंबर 1 इंट्रोडक्शन टू साकी अँड कॉन्टेक्स्ट, नंबर 2 रीडिंग अँड एक्सप्लेनेशन पार्ट फर्स्ट, नंबर 3 लेक्चर रीडिंग अँड एक्सप्लेनेशन पार्ट सेकंड, लेक्चर नंबर 4 क्वेश्चन अँड आन्सर्स. तसंच चॅप्टर नंबर 2 फंक्शन ऑफ एज्युकेशन बाय जे कृष्णमूर्ती, त्यासाठी हा सुद्धा एक चॅप्टर आहे. तर त्याला 4 आवर्स क्लॉकवाईज दिलेले आहेत. तर लेक्चर नंबर 5 आता होईल. तर लेक्चर नंबर 5 काय आहे, इंट्रोडक्शन टू द जे कृष्णमूर्ती अँड कोर आयडियाज. लेक्चर नंबर 6 रीडिंग अँड एक्सप्लेनेशन, नंबर 7 रीडिंग अँड एक्सप्लेनेशन, लेक्चर नंबर 8 क्वेश्चन अँड आन्सर्स. चॅप्टर नंबर 3 युनिट फर्स्टच चॅप्टर नंबर 3 गॉड सीज द ट्रूथ बट वेट्स बाय लिओ टॉल्स्टॉय, 4 आवर्स क्लॉक आवर्स घ्यायला सांगितले लेक्चर. तर लेसन नंबर 9 अबाउट द ऑथर अँड बॅकग्राऊंड, लेक्चर नंबर 10 रीडिंग अँड एक्सप्लेनेशन, लेक्चर नंबर 11 रीडिंग अँड एक्सप्लेनेशन, लेक्चर नंबर 12 क्वेश्चन अँड आन्सर्स. युनिट या ठिकाणी युनिट फर्स्ट हा संपलेला आहे प्रोजचा. नंतर युनिट सेकंड पोएट्री आहे, तो सुद्धा 12 आवर क्लॉक्स घ्यायला सांगितलेत लेक्चर. तर पोयम नंबर 1 द न्यूट्रल टोन्स बाय थॉमस हार्डी, यासाठी सुद्धा 4 आवर्सचं लेक्चर डिस्ट्रीब्यूट कसं आहे. तर लेक्चर नंबर 13 इंट्रोडक्शन टू द पोयम अँड पोएट, लेक्चर नंबर 14 लाइन बाय एक्सप्लेनेशन एनालिसिस, लेक्चर नंबर 15 थीम्स अँड टोन एनालिसिस, लेक्चर नंबर 16 क्वेश्चन अँड आन्सर्स. पुढे जाऊयात. चॅप्टर नंबर म्हणजेच पोएट्री नंबर 2 जो की युनिट सेकंडमध्ये आहे, स्ट्रेंज मीटिंग बाय विल्फ्रेड ओवेन, 4 आवर्सचं क्लॉक आवर बेसिस आहे, क्लॉक आवर लेक्चर्स आहेत. तर लेक्चर नंबर 17 वॉर पोएट्री कॉन्टेक्स्ट अँड बॅकग्राऊंड, लेक्चर नंबर 18 पोएम रीडिंग अँड इंटरप्रिटेशन, लेक्चर नंबर 19 इमेजरी अँड क्रिटिकल अनालिसिस, लेक्चर नंबर 20 क्वेश्चन अँड आन्सर्स. युनिट सेकंड पोएट्री, पोएम नंबर 3 हॅव यू गॉट अ ब्रुक इन युअर लिटल हर्ट, इमिली डिकिन्सन, 4 आवर्सचं लेक्चर घ्यायला सांगितलेत. तर त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 21 अबाउट दी पोएट अँड बॅकग्राऊंड, लेक्चर नंबर 22 पोएट रीडिंग अँड इंटरप्रिटेशन, लेक्चर नंबर 23 क्रिटिकल अनालिसिस, लेक्चर नंबर 24 क्वेश्चन आन्सर्स. युनिट 3 आता युनिट नंबर 3 चालू झाला. त्यासाठी 8 लेक्चर्स घ्यायला सांगितले क्लॉक आवर्स.
तो आहे ग्रामर. आणि ग्रामर पार्ट 1 ए ॲडवर्ब्स अँड देअर टाईप्स. 3 आवर्स ॲडवर्ब्स अँड टाईपसाठी या चॅप्टरसाठी घ्यायला सांगितलेत. तर लेक्चर नंबर 25 इंट्रोडक्शन टू द ॲडवर्ब्स अँड बेसिक टाईप्स. लेक्चर नंबर 26 टाईम अँड फ्रिक्वेन्सी ॲडवर्ब्स. लेक्चर नंबर 27 डिग्री इन इंट्रोगेटिव्ह अँड सेंटेन्स ॲडवर्ब्स. चॅप्टर नंबर 2 ग्रामरमधला सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस. 3 आवर्स क्लॉक आवर्स दिलेले आहेत ते. आणि त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 28 इंट्रोडक्शन टू द सिंथेसिस अँड प्रिन्सिपल्स. लेक्चर नंबर 29 इन्फिनिटिव्स अँड ॲडवर्बियल्स फ्रेज. लेक्चर नंबर 30 मिक्स्ड प्रॅक्टिस अँड सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन. चॅप्टर नंबर 3 आहे ग्रामरमधला टाईप्स ऑफ सेंटेन्सेस 2 आवर्सचा. लेक्चर नंबर 31 डिक्लरेटिव्ह इंट्रोगेटिव्ह हे सेंटेन्सेस टाईप्स ऑफ सेंटेन्स आहेत. लेक्चर नंबर 32 एक्झरसाइजेस प्लस सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन. आता या ठिकाणी युनिट नंबर 4 8 आवर्सचा हा सुद्धा घ्या सांगितला आहे. तर तो कोणता आहे? रायटिंग. चॅप्टर नंबर 1 रायटिंगमधला एक पॅराग्राफ रायटिंग. 3 आवर्सचा क्लॉक आवर लेक्चर घ्या सांगितले. तर त्यामध्ये लेक्चर नंबर 33 स्ट्रक्चर अँड एक्झाम्पल्स पॅराग्राफ रायटिंगचं काय असणार आहे. नंतर 34 लेक्चर नंबर 34 पॅराग्राफ रायटिंग प्रॅक्टिस रायटिंग. नंतर 35 ते सुद्धा प्रॅक्टिस फॉर रायटिंग. चॅप्टर नंबर 2 ग्रामरमधला रायटिंगमधला 2 नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. 3 आवर्स लेक्चर घ्या सांगितलेत. 36 लेक्चर नंबर 36 टेक्निक अँड एक्झाम्पल्स. लेक्चर नंबर 37 प्रॅक्टिस रायटिंग. लेक्चर नंबर 38 प्रॅक्टिस एक्झरसाइज. चॅप्टर नंबर 3 रेफरन्स स्किल्स क्लॉक आवर्स 2 दिलेत यासाठी अलॉट केलेले आहेत. आणि लेक्चर नंबर 39 युजिंग डिक्शनरी थेसॉरस एक्सेट्रा. लेक्चर नंबर 40 इंडेक्स TOC इयरबुक्स एक्सेट्रा प्रॅक्टिस. युनिट नंबर 5 जे की सॉफ्ट अँड एम्प्लॉयबिलिटी स्किल्स यासाठी 5 लेक्चर अलॉट केलेले आहेत. तर त्याच्याबदले टॉपिक नंबर 1 बॉडी लँग्वेज अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन त्यासाठी 2 लेक्चर अलॉट केलेले आहेत 2 आवर्सचे. लेक्चर नंबर 41 रोल अँड इंटरप्रिटेशन. लेक्चर नंबर 42 क्वेश्चन अँड आन्सर्स. चॅप्टर नंबर 2 टिप्स फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन 1 आवर अलॉट केलेला आहे. लेक्चर नंबर 43 व्हर्बल वर्सेस नॉन व्हर्बल टिप्स. चॅप्टर नंबर 3 टेलिफोन स्किल्स 1 आवर अलॉट केलेला आहे. तर लेक्चर नंबर 44 डूज अँड डोंट्स. लेक्चर नंबर 4 चॅप्टर नंबर 4 टेलिकॉन्फरन्सेस 1 आवर अलॉट केला आहे. त्यासाठी लेक्चर नंबर 45 एटिकेट्स मॅनर्स. यासाठी टोटल 45 आवर्सचं जे काही कोर्स आहे हा कंपल्सरी इंग्लिश TYBA हा 45 लेक्चर्समध्ये कंप्लीट केला जाईल. आणि एक लेक्चर हे 60 मिनिट्सचं असणार आहे. हे टोटल सेमिस्टर 5चं TYBA कंपल्सरीचं लेसन टॉपिक डिस्ट्रीब्युशन आहे. या ठिकाणी आपण थांबू.